वसा जनसेवेचा। चिखली तालुक्यातील भरोसा शिवारात हिंसक वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे। एका गोठ्यातील तब्बल 40 कोंबड्या, 3 बकऱ्या आणि एका वासराचा लांडग्याने 22 मार्चच्या मध्यरात्री फडसा पाडला। या घटनेमुळे अल्पभूधारक शेतकरी सुखदेव थुट्टे यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले। या परिसरात अशा घटना नवीन नाहीत, मात्र वारंवार शेतकऱ्यांचे होणारे नुकसान याकडे प्रशासनाने तातडीने मदतीची पावले उचलणे गरजेचे आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। भरोसा येथील शेतकरी सुखदेव थुट्टे यांचा भरोसा गावाला लागून रस्त्यावर गोठा आहे। शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन व कुक्कुट पालनाचा व्यवसाय सुरू केला होता। त्यांनी आपल्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या बकऱ्या व कोंबड्या लांडग्याने फस्त केल्या। मध्यरात्री जेव्हा ही घटना उघडकीस आली तेव्हा या शेतकऱ्याला धक्काच बसला। त्यांनी तातडीने पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विश्वास वानखेडे, वनरक्षक गजानन पोटे, वनपाल प्रदीप मुंडे, भरोसा भाग 1 चे तलाठी मगर यांना फोन करून माहिती दिली। मी सुखदेव त्र्यंबक थुट्टे, गट नंबर 333। माझा शेतात कोटा असून शेतीला जोडधंदा म्हणून बकऱ्या, कोंबड्या, ढोरं कोट्यावर असतात। त्यातील सकाळी लांडग्यांचा हल्ला झाला। त्यात 3 बकऱ्या, 1 वासरू, 20 बकऱ्या, कोंबड्या याचा लांडग्यांनी संपूर्ण फडशा पाडला आणि माझं एकूण नुकसान झालं आहे। तातडीने पंचनामा करून व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।